सांगली महापालिकेने आज सकाळपासूनच 100 फुटी रोडवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे। 100 फुटी रोडवरील दोनही बाजूंकडील रस्त्यावर असणारे अतिक्रमण जेसीबींच्या सहाय्याने हटविले जात आहेत। आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे। 100 फुटी रोडवरील दोन्ही बाजूला अतिक्रमणे असल्याने महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये व्यावसायिकांचे शेड बांधकामे महापालिकेने हटविताना विक्रेते आणि महापालिका पथकामध्ये वादावादी झाली। मात्र महापालिका पथकाने कारवाई सुरूच ठेवत आपली मोहीम सुरू ठेवली। माननीय आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आज सांगली येथील 100 फुटी रोडवरचे अनधिकृत जे बांधकाम आहेत, खोके आहेत किंवा अनधिकृत असणारे व्यवसायधारक आहेत त्यांच्या काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे अतिक्रमण आहेत, खोके आहेत, ज्यांनी 100 फुटापासून 15 फुटा साडेमार्जीच्या आतमध्ये ज्यांनी बांधकाम केलं आहे, असं सर्वांचं अनधिकृत बांधकाम इथं काढलं जाणार आहे। तरी माझं सर्व इथल्या व्यवसायधारकांना, नागरिकांना विनंती आहे की अतिक्रमणामध्ये आपलं नुकसान होण्यापेक्षा स्वतःहून त्यांनी सर्व जे आपलं अनधिकृत बांधकाम आहे रस्त्यापासून 15 फुटात असणारं हे काढून घ्यावं, जेणेकरून त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व करत असल्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं। NTV न्यूज मराठी, सांगली।